Hello pharmacist. Today we'll discuss about the upcoming vacancy of the pharmacist in ESIC. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीज येणार आहे. तर त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर कशामध्ये वॅकन्सीज येतील? फार्मासिस्ट इन ॲलोपॅथिक, फार्मासिस्ट इन आयुर्वेदा आणि फार्मासिस्ट इन होमिओपॅथी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यासाठी कोणकोणते क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ पोस्ट किती असतील आणि त्याचं एज लिमिट काय असेल हे आपण सगळं डिस्कस करणार आहोत. वन बाय वन आपण डिस्कस करूया. तर फर्स्ट आहे तुमची पोस्ट फार्मासिस्ट इन ॲलोपॅथिक. खूप चांगली पोस्ट आहे, कारण की याच्यामध्ये जे नंबर ऑफ पोस्ट बघा 981 पोस्ट असतील. याच्यामध्ये खूप जास्त पोस्ट आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की याच्यामध्ये जो सिलेबस असेल तर तो सेम तुम्ही जे अदर गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे फार्मसीच्या RRB वगैरे, तर तोच सिलेबस इथे पण असणार आहे. सो जे व्यवस्थित प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पे स्केल असेल ते तुमचं लेवल 5 असेल, म्हणजे गव्हर्मेंटचे जे पेमेंट आहे 29,200 टू 92,300 असेल. जे एज लिमिट आहे ते काय असणार? 18 to 27 इयर्स आहे. आणि जे कास्टमधून जे असतील तर त्यांना एज रिलॅक्सेशन असेल. तर नेक्स्ट आहे याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल तर रिक्वायर्ड तर डिग्री इन फार्मसी, रजिस्टर फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहे. रजिस्टर फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड जो आहे तो काय असेल 2 इयर्स आहे. आणि जी रिक्रुटमेंट मेथड आहे ती काय आहे तर बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. देन सेकंड पोस्ट आहे तुमची फार्मासिस्ट इन आयुर्वेदा. फार्मासिस्ट इन आयुर्वेदा टोटल 45 वॅकन्सीज असतील. पे स्केल जे आहे सेम 29,200 टू 92,300 असेल. आणि एज जे लिमिट दिलेलं आहे त्यांनी काय 18 to 25, मॅक्सिमम एज आहे ते 25 असणार आहे. आणि जे तुमचे कास्ट आहेत तर त्यांना एज रिलॅक्सेशन असेल. आणि याच्यासाठी जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते काय असणार आहे? सेम तुमचं बॅचलर इन डिग्री B.Pharm स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. आणि डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी. आणि याच्यामध्ये 3 इयर्सचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. 3 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे फॉर डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसीस. त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड सेम असेल 2 इयर्स. आणि रिक्रुटमेंट असेल बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट. देन थर्ड पोस्ट आहे तुमची, याच्यामध्ये बघू शकतो आपण थर्ड नंबरचा आहे फार्मासिस्ट इन होमिओपॅथी. फार्मासिस्ट इन होमिओपॅथी. तर टोटल 21 पोस्ट असतील. आणि जे पे स्केल आहे ते लेवल 5चं पे स्केल आहे. आणि जे एज लिमिट आहे ते 18 to 25 इयर्स असेल. आणि जे एज कास्टनुसार एज रिलॅक्सेशन असेल ॲज पर द सेंट्रल गव्हर्मेंट सर्वंट्स रूलनुसार ते काय असणार आहे त्याचं एज रिलॅक्सेशन असेल. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल इथे तर 10+ म्हणजे डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन द होमिओपॅथी फार्मसी. देन बेसिक नॉलेज इन द कम्प्युटर्स रिक्वायर्ड. हे बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड आहे तो 2 इयर्स असेल. आणि रिक्रुटमेंट ही डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस असेल. तर हे सगळं तुमचं 3 वॅकन्सीज येणार आहेत. तर खूप चांगली पोस्ट आहे हे. जे लोक याच्यासाठी प्रिपेअर करत आहेत तर त्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करावं, कारण की याच्यामध्ये जो सिलेबस असेल तो तुमचा सेम RRB सारखा सिलेबस असणार आहे. आणि सगळ्यात जास्त मोठी वॅकन्सी 981 पोस्ट जी आहे 981. सो जेव्हा गव्हर्मेंटकडून ह्याचं नोटिफिकेशन येईल तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलं जाईल की कोणत्या कास्टसाठी किती रिक्वायरमेंट असेल, तर हे सगळं त्याच्यामध्ये दिलं जाईल. तर जे प्रिपेअर करत आहे त्यांनी खूप चांगले व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिस्कस करूया. ओके, थँक्यू.